जेवण झाल्यावरती ताटामध्ये हात धुणे शुभ की अशुभ? हिंदू शास्त्र आणि परंपरेनुसार ताटामध्ये हात धुणे हे अशुभ मानले आहे. यामागे काही वैज्ञानिक व धार्मिक कारणे आहेत, ते मी आज तुम्हाला समजून सांगणार आहे. नमस्कार, ओम काळेश्वरी. मी गुरुवर्य मोनालिताई कृष्ण विधाते. पहिलं, गृहलक्ष्मीचा अपमान. ताटामध्ये हात धुतल्याने गृहलक्ष्मीचा अपमान होतो, कारण ताटामध्ये अन्न असते जे देवी अन्नपूर्णेचे स्वरूप आहे. त्यात हात धुणे म्हणजे देवीचा अपमान करणे. दुसरं, धन आणि समृद्धी कमी होणे. ताटात हात धुतल्याने घरातील धन आणि समृद्धी कमी होते, तसेच घरात आर्थिक परिस्थिती निर्माण होते आणि लक्ष्मी माता नाराज होते. तिसरं, नकारात्मकता ऊर्जा वाढते. ताटात हात धुतल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा वाढते, तसाच अन्नाचा आदर न केल्याने घरात नकारात्मकता निर्माण होते. चौथं, पायातील बूट किंवा चप्पल काढणे. आपण हॉटेल किंवा लग्न समारंभामध्ये जेवण करत असताना पायातील चप्पल किंवा बूट काढून जेवण करणे, असे केल्याने अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहते. पाचवं, वास्तुशास्त्रानुसार दोष निर्माण होणे. घरातील अन्नाशी संबंधित दोष निर्माण वाढल्याने कलह आणि अशांती निर्माण होते. या नियमाचे पालन केल्याने घरातील सुख, शांती आणि समृद्धी नक्कीच टिकून राहील. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये व परिवारातील सदस्यांमध्ये शेअर करा. धन्यवाद. ओम काळेश्वरी, जय काळेश्वरी, जय महाकाली.